मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी कारवाईला वेग आलेला आहे। या हत्येचं प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे। विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र या प्रकरणाच्या संपूर्ण तपासणीसाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे। विष्णू, काय ताजे अपडेट आहेत या प्रकरणात? तर देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर सुरेश धस यांनी मागणी केलेली होती की उज्ज्वल निकम जे आहेत त्यांची नेमणूक करावी। मात्र सरकारकडून आज जे सर्क्युलर निघालं आहे यामध्ये बाळासाहेब कोल्हे जे वकील आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। खरं तर हे प्रकरण मागील काही दिवसापासून चर्चेत आहे। संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर 4 दिवसानंतर जे आहे ती भेट घेतलेली होती सुरेश धस यांनी, त्यावेळेस ही मागणी केली होती। मात्र आता राज्य सरकारकडून जे सर्क्युलर आलेलं आहे त्यामध्ये बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सुरेश धस यांची आपल्याला यावर प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही। मात्र सुरेश धस यांनी सरकारी वकिलाची मागणी केलेली होती आणि सरकारी वकील तर दिलेला आहे। मात्र आता या ठिकाणी बाळासाहेब कोल्हे असं या नियुक्ती पत्रात सांगितलेलं आहे। मात्र सुरेश धस यांनी मागणी केलेली होती उज्ज्वल निकम यांची। त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेता आणि सुरेश धस यांची भूमिका यावरती काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। धन्यवाद विष्णू ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतो यावेळी सरकारतर्फे नेमकी काय विशेष आता कारवाई केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे।